नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. एमएसटी सीईटी 2026 मध्ये 99% कसे आणायचे त्याविषयी आज आपल्याला बोलायचं आहे. ठीक आहे, जर तुमचं ध्येय 160 मार्क म्हणजे 99% आणायचं असेल बाळांनो, तरच तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. अदरवाईज तुम्ही हा व्हिडिओ सोडून जाऊ शकतात बाळांनो. ठीक आहे, मी तुम्हाला प्रूव्ह करून देईल. फक्त 8 चॅप्टर तुमचे 95% घेऊन येणार आहेत बाळांनो. आणि 95 वरून 99 वरती कसं जायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. टोटल तुमचे 77 चॅप्टर येणार आहेत बाळांनो. ठीक आहे, 11 प्लस 12 मिळून. ठीक आहे, 11 प्लस 12 मिळून. पण जर तुम्ही सगळे 77च्या 77 चॅप्टर नाही पण केले, फक्त तुम्ही 8 चॅप्टर प्रत्येक विषयाचे केले, तरी तुम्ही 95% आरामात पोहोचणार बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. सगळ्या गोष्टींना आपण बघूया, पण त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. ठीक आहे, जोपर्यंत तुमचं एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा जर आतापर्यंत जॉईन केलं नसेल, कारण व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल, त्याआधी जॉईन करा. ठीक आहे, आता एक गोष्ट समजून घ्या. तुम्हाला 99% स्कोर करायचं आहे, तर एक गोष्ट तुमच्या डोक्यात नेहमी असली पाहिजे की मला 200 पैकी 200 मार्क नको आहेत. ठीक आहे, कारण जर तुम्ही 200 पैकी 200चं ध्येय घेतलं बाळांनो, ते कधीच कंप्लीट नाही होणार आहे. है ना, रिअलिस्टिक तुम्हाला राहावं लागेल. जर तुमचे 160 जरी आले ना, तरी तुम्ही आरामात 99 टच करतात बाळांनो. मागच्या वेळी 156 वरती 99 टच झालेले होते, 156 वरती. गोष्ट समजते? ठीक आहे, तर बर्डन मोठं क्रिएट नका करून घेऊ, रिअलिस्टिक टार्गेट सेट करा. है ना, आता 99% साठी 160 मार्क, 95% साठी किती लागतात बाळांनो? फक्त आणि फक्त 110 मार्क. 200 पैकी फक्त 110 जरी मार्क घेऊन आले तरी तुम्ही 95% घेऊन येणार आहेत बाळांनो. आणि 95% वरती तुम्ही 95 किंवा 95च्या वरची थोडे थोडे चांगले कॉलेजेस भेटणं सुरू होऊन जातं बाळांनो. ठीक आहे, आता 110 मार्कांसाठी मी असं कन्सिडर करतो, फिजिक्समध्ये तुम्ही 25 क्वेश्चन सोडवले, केमिस्ट्रीमध्ये 25 सोडवले, मॅथ्समध्ये 25 सोडवले. किती मार्क झाले बाळांनो? इथे तुमचे 25 मार्क, इथं तुमचे 25 मार्क आणि इथं तुमचे 50 मार्क झाले का? 100 मार्क झाले का? है ना, वरचे 10 पण मी सांगेल तुम्हाला. इथपर्यंत समजलं? फक्त 25 प्रश्न सोडवायचे आहेत बाळांनो. आता एक गोष्ट पुढे जाण्याआधी बाळांनो, सीईटी मध्ये 99% स्कोर करण्यासाठी तुम्हाला कॉन्सेप्ट, न्यूमेरिकल, फॉर्म्युला शीट्स, पीवायक्यूज आणि मॉक टेस्ट या 5 गोष्टी लागतात बाळांनो, जेणेकरून तुम्ही 99% आरामात पोहोचणार. या सगळ्या गोष्टी आपण क्रॅश कोर्स मॉक टेस्ट मध्ये कव्हर केलेल्या. जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील ते जॉईन करू शकतात, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. आता फिजिक्सचे 25 क्वेश्चन. फिजिक्स मी तुम्हाला काय बोललो, 25 क्वेश्चन जरी तुम्ही केले प्रत्येक विषयाचे, तरी तुम्ही 100 मार्क पोहोचतात बाळांनो. 100 110. ठीक आहे, तुम्ही 95% घेऊन येणार. आता आपल्याला फिजिक्स वरती बोलूया. सगळ्यात आधी फिजिक्सचे 25 क्वेश्चन कोणत्या चॅप्टर मधून येतील? पहिलं रोटेशन, केटीजी, थर्मोडायनामिक्स, फ्लुइड्स, सुपरपोजिशन ऑफ वेव्स, वेव्ह ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक, ॲटॉमिक स्ट्रक्चर. जर तुम्ही हे 8 चॅप्टर केले बाळांनो, तुम्ही कसेही 25 क्वेश्चन पेपरमध्ये सोडून येणार. आणि 25 क्वेश्चन म्हणजे तुमचे 95% बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. फिजिक्समध्ये तर 25 क्वेश्चनला आरामात 95% येतात. 30 क्वेश्चन किंवा 33 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करता तेव्हा तुमचे 98 क्रॉस होऊन जातात बाळांनो. है ना, या गोष्टीला समजून घ्या. है ना, तर फिजिक्स साठी तुम्हाला सगळ्यात पहिले हे 8 चॅप्टर करायचे आहेत. मी तुम्हाला 77च्या 77 चॅप्टर करायला नाही सांगत आहे बाळांनो, फक्त 8 चॅप्टर सांगतोय प्रत्येक विषयाचे. है ना, या गोष्टीला समजून घ्या. आता आपण केमिस्ट्री बद्दल बोलूया, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची बाळांनो. ठीक आहे, एक कॉलेज आहे, एक टेक स्कूल आहे, तुम्ही असं कन्सिडर करू शकता. ठीक आहे, त्याच्याबद्दल मला थोडंसं 1 मिनिट मी तुमच्याशी बोलायचंय. एक रिसर्च चालू होती माझी, मला काही गोष्टी दिसल्या, मग तुम्हाला तुमच्यासोबत मला शेअर करू वाटल्या बाळांनो. ठीक आहे, आता इंजिनिअरिंग खूप शिफ्ट होत चाललंय बाळांनो. ट्रॅडिशनल एज्युकेशन सिस्टम आणि न्यू एज्युकेशन शिफ्टमध्ये खूप बदलले. है ना, इंजिनिअरिंग एक इकोसिस्टम आहे जी इव्हॉल्व होते. ठीक आहे, डे बाय डे चेंज होते बाळांनो. ठीक आहे, फक्त मार्क्स मॅटर नाही करत, आता तुम्हाला रँक मॅटर नाही करत बाळांनो. तुमचा फोकस असला पाहिजे थिंकिंग ॲबिलिटी आणि लर्निंग स्पीड वरती बाळांनो. ठीक आहे, आता एक एक्झाम आहे जी 28 मार्चला होणार आहे बाळांनो. किंवा 28 मार्चला, जिला तुम्ही 27 मार्च पर्यंत अप्लाय करू शकतात. बघा, एमएसटी सीईटी साठी तर अप्लाय करा बाळांनो. या बाकीच्या ज्या मी एक्झाम सांगतोय बाळांनो, त्यांच्यासाठी पण अप्लाय करा. एमएसटी सीईटी मध्ये 99 आले तर वेल अँड गुड आहे, नाही आले तर आपल्याकडे ऑप्शन तर पाहिजे बाळांनो. है ना, आणि या अशा एक्झाम मी तुम्हाला सांगतो बाळांनो, जे IIT सुद्धा सोडून देतात विद्यार्थी अशा कॉलेजेससाठी. तर हे जे टेक स्कूल बद्दल मी सांगणार आहे बाळांनो, ज्याची एक्झाम 27 मार्च पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात. 28 मार्चला त्याची परीक्षा होणार आहे बाळांनो. ठीक आहे, त्याबद्दल मी तुम्हाला काही सांगतो. ठीक आहे, ASAT नावाची परीक्षा असणार आहे. ठीक आहे, अल्ट्रा स्कॉलास्टिक ऍप्टिट्यूड टेस्ट. ठीक आहे, ही अल्ट्रा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी तर्फे कंडक्ट होणार आहे बाळांनो. ठीक आहे, AI फर्स्ट कम्प्युटर इंजिनिअरिंग प्रोग्राम तुम्हाला ऑफर करतात बाळांनो. बीटेक डिग्री तुम्हाला ऑफर करतात. ठीक आहे, UGC आणि AICTE अप्रूव्ड युनिव्हर्सिटी सोबत. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला प्रॉपर बीटेक डिग्री भेटते. ठीक आहे, आता ही एक्झाम देणं खूप गरजेचं आहे बाळांनो. ठीक आहे, तुम्हाला
खूप जास्त चांगलं पॅकेज, खूप चांगलं प्लेसमेंट, जे तुम्ही महाराष्ट्राच्या टॉप कॉलेजेसमध्ये एक्सपेक्ट करताय ते इथं तुम्हाला भेटू शकतं. आणि मी असं नाही म्हणत या कॉलेजमध्ये तुम्ही जा, मी असं म्हणतोय एक ऑप्शन क्रिएट करून ठेवा. या एक्झामला लगेच अप्लाय करा बाळांनो. तुम्हाला लर्निंग एक्सपिरियन्समध्ये बाळांनो AI फर्स्ट करिक्युलम तुम्हाला भेटेल. कोडिंग तुमच्या डे 1 पासून होईल बाळांनो. AI सोल्युशन्स तुम्ही बिल्ड करणार बाळांनो, रिअल AI सोल्युशन्स. ठीक आहे, 15+ AI टूलचा ऍक्सेस तुम्हाला भेटतो बाळांनो. ठीक आहे, प्रोजेक्ट तुम्हाला भेटतात. ठीक आहे, मॅकबुक तुम्हाला प्रोव्हाइड होतं फ्रीमध्ये, है ना. कल्चर आणि एक्सपोजर बद्दल जर बोलायला झालं बाळांनो, वाईब कोडिंग सेशन्स इथं सेटअप होतात तुमच्यासाठी. ठीक आहे, पब्लिक कल्चर तुमच्यासाठी बिल्डअप होतं. जेन AI हॅकाथॉन्स तुमच्यासाठी कंडक्ट होतात बाळांनो. ठीक आहे, LLMs, APIs, AI स्टॅक्स हे आता तुमच्यासाठी खूप नवीन असेल, पण या गोष्टी सगळ्या इन्क्लुडेड असतात बाळांनो इथं. ठीक आहे, जे ट्रॅडिशनल जे तुमचे कॉलेजेस आहेत तिथं नसतं बाळांनो. हे जे न्यू एज कॉलेजेस आहेत बाळांनो, यामध्ये सगळ्या या गोष्टी इन्क्लूड असतात. ठीक आहे, पेड इंटर्नशिप तुम्हाला भेटते, मेंटर्स तुम्हाला भेटतात बाळांनो. 6 मंथ इंटर्नशिप तुम्हाला 3rd इयर पासून स्टार्ट होत जाते बाळांनो तुमची. ठीक आहे, तर आता तुम्हाला काय करायचं, स्कॉलरशिप सुद्धा भेटू शकते तुम्हाला 100% तुमची फी माफ होऊ शकते बाळांनो. 100 तुमचं इंजिनिअरिंग तुमचं पुढचे 4 वर्ष फ्री मध्ये जाऊ शकतात. तुम्ही या एक्झामसाठी अप्लाय करा बाळांनो. 27 मार्च लास्ट अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी. 27 मार्चच्या आधी अप्लाय करा आणि ASAT एक्झाम तुम्हाला द्यायची आहे बाळांनो. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली, लगेच द्या. ठीक आहे, चला आता आपण बॅक टू द पॉईंट येऊया. ठीक आहे, केमिस्ट्रीचे 25 क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहेत, बरोबर. मी तुम्हाला काय बोललो होतो, तुम्हाला 110 मार्कांसाठी जर तुम्ही 25 प्रश्न जरी करतात तरी तुमचे 110 मार्क येऊन लागतात, तुमचे 95% येऊन लागतील. ठीक आहे, आता केमिस्ट्रीमध्ये 25 क्वेश्चन सोडवण्यासाठी फक्त तुम्हाला हे 8 चॅप्टर करायचे आहेत बाळांनो. इलेक्ट्रोकेमिस्ट्री, थर्मोडायनामिक्स, सॉलिड स्टेट किंवा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, हे दोघांपैकी एक कोणतेही करू शकता. ठीक आहे, त्यानंतर P ब्लॉक म्हणजे तुमचं ग्रुप 16, 17, 18 एलिमेंट्स. त्यानंतर D आणि F ब्लॉक म्हणजे तुमचं ट्रान्झिशन एलिमेंट. त्यानंतर अल्कोहोल, फिनोल, इथर, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड आणि तुमचं कोऑर्डिनेशन कंपाऊंड. हे जर 8 चॅप्टर तुम्ही केले बाळांनो, तुम्ही आरामात 25 प्रश्न केमिस्ट्रीमध्ये सोडवणार. 25 प्रश्न म्हणजे 95% बाळांनो. 95 वरनं 99 वरती कसं जायचं ते पण सांगणार आहे. एवढं इथंपर्यंत समजलं. मॅथ्स बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, तुमचं वेक्टर आहे. ठीक आहे, लाईन अँड प्लेन, ट्रिगो, डिफरन्शिएशन, इंडिफिनाइट इंटिग्रेशन, AOD, ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शिएशन, मॅट्रायसिस, लॉजिक, हे जर 8 चॅप्टर तुम्ही केले बाळांनो, आरामात तुम्ही 99% क्रॅक करणार. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. 95% सॉरी, गोष्ट समजले. 95 पर्यंत कसं जायचं हे समजलं. आता फक्त 10 प्रश्न तुम्ही प्रत्येक विषयामध्ये. भरपूर विद्यार्थ्यांना काही गोष्टी समजल्या नसतील. मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आतापर्यंत आपण काय केलं बाळांनो, प्रत्येक विषयाचे 25 क्वेश्चन कसे सोडवायचे त्याचे चॅप्टर बघितले गेले, है ना. 25 क्वेश्चन फिजिक्सचे, 25 क्वेश्चन केमिस्ट्रीचे, 25 क्वेश्चन तुमचे मॅथचे, है ना. आता मी तुम्हाला काय सांगतोय, प्लस तुम्ही 10 प्रश्न प्रत्येक विषयात जोडा, प्लस 10 प्रश्न प्रत्येक विषयात जोडा, प्लस 10 प्रश्न प्रत्येक विषयात जोडा, तुमचे 35 होऊन जातात. आता तुम्ही म्हणणार दादा हे 10 क्वेश्चन कुठून आणायचे. हे 10 क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो. हे 10 क्वेश्चन बाळांनो तुम्हाला तुक्काने आरामात सॉल्व्ह होऊ शकतात. ठीक आहे, आता मी तुम्हाला कसं काय सॉल्व्ह होतील ते सांगतो. जर तुम्ही थोडा पण डोकं नाही लावलं ना बाळांनो, थोडं सुद्धा डोकं नाही लावलं, 25 जे उरलेले प्रश्न आहेत, 25 तर आपण सॉल्व्ह केले, 25 जे उरले सगळ्याच्या सगळे A मार्क करून आले. फॉर एक्झाम्पल 1/4 ची प्रोबॅबिलिटी येईल, है ना. 25 डिवायडेड बाय 4 किती, 7 प्रश्न तर तुमचे आरामात सॉल्व्ह होतील. राईट येऊन लागतील 7 प्रश्न. मी किती सांगतोय, +3, 7 आणि 3 10 होऊन जातात. 3 तुम्ही टेक्निकली थोडा सुद्धा डोकं लावलं ना बाळांनो, तुका स्ट्रॅटेजीज वरती व्हिडिओ येणार आहेत, आरामात 10 करून येणार. विदाऊट डोकं लावता तुम्ही 7 करून येत आहे, जर डोकं लावलं तर आरामात 10 करून येणार, है ना. म्हणजे तुमचे प्रत्येक विषयात किती झाले बाळांनो, 35 क्वेश्चन. जर तुम्ही प्रत्येक विषयात 35 प्रश्न सोडवतात बाळांनो, तुम्ही 99% आरामात टच करून देणार. आरामात 140 145 मार्क तुम्ही स्कोर करून टाकतात बाळांनो. 140 150 मार्क, 140 150 मार्क कमी नाहीये बाळांनो, है ना. 98 पॉईंट किंवा 99 टच होऊन जाणार तुम्ही. 98 तर आरामात क्रॉस करणार. गोष्ट समजते. अशा पद्धतीने तुम्ही 8 चॅप्टर करून 99% पर्यंत पोहोचू शकतात बाळांनो. आणि क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट इनफ आहे तुम्हाला 99% साठी. कोणतंच बुक फॉलो नाही केलं ना तरी चालेल बाळांनो, है ना. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा जर आतापर्यंत केलं नसेल तर, आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. असाच एक दोन स्ट्रॅटेजी व्हिडिओज मी मध्ये टाकत राहील, अपडेट व्हिडिओज टाकत राहील. ज्या काही नवीन गोष्टी मला समजल्या त्या मी तुमच्यासाठी देत राहील बाळांनो. जी पण इम्पॉर्टंट अपडेट आली CET तर्फे सगळ्यात पहिले तुमच्यासोबत येईल, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.